अनेक शतकांपासून ही जमीन आपल्याला वाढवत आणि पोसत आलेली आहे। तिच्या कणाकणांमध्ये जीवनाची रहस्य दडलेली आहेत। या जगात असणारं रहस्य असं सहजासहजी बाहेर येत नाही रे। ही गोष्ट तुझ्या मामाची आणि त्याचा मित्र नीरवची आहे। ते दोघं एकदम अट्टू मित्र, पण शिक्षण संपलं आणि यांना पैशाची चटक लागली। सोप्या पद्धतीने पैसा कसा कमवायचा ह्याच शोधत असायचे कायम। तुझे मामा खूप मोठे स्वामी भक्त होते, जणू त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य स्वामींच्या अधीन केलं होतं। पण या उलट नीरव अतिशय लोभी माणूस होता। कमी वेळात कमी कष्ट करता पैसा कसा कमवता येईल याच आशेमध्ये असायचा। त्याची शेवटची भेट झाली आणि सगळं बदलून गेलं। नीरवला एक अघोरी भेटला। त्याने मामाच्या मनातली गोष्ट ओळखली, त्याची धनसंपत्तीबद्दलचा हव्यास अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला। तो अघोरी नीरवला एक चमत्कारी देव देतो। अघोरी नीरवला सांगतो की हा देव त्याच्या आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकेल, परंतु त्या बदल्यात त्याला एक बळी द्यावा लागेल, जसं की कोंबडा, बोकड अशा गोष्टी। अघोरी काही बोलू शकण्यापूर्वी त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि नीरव तिथून निघून जातो। त्यांनी ही गोष्ट ऐकलीच नाही की अघोरी बोलला होता की त्या देवाला माणसाचा बळी देखील लागतो आणि माणूस मला ना फक्त पैशाची गरज आहे। एकदा काय खूप सारे पैसे आले ना तर पूर्ण लाईफ सेट आहे। तेव्हा फक्त ही इच्छा पूर्ण कर की लाईफमध्ये फक्त पैसाच पैसा येऊ दे। $100,000. I'm a bossy patron. Bossy patron. Yeah, bossy patron. A rich new generation. Patron. Yeah, bossy patron. Rich kids, rich family. Bossy boss. Crazy worker, hard jobber. Bossy boss. I seize every opportunity. I'm creating a fortune of money. Bossy boss. So don't worry. Take a book, take a look. I'm a bossy. Bossy boss. Money sucking. Let's take a गाडी वगैरे घेतलेली दिसते आणि जर थोडा पैसा, अरे बापरे, लग्न पण केलंय। पैसा कुठे नाही। फिरतोय वगैरे पण पैसा पण करतोय, एवढं लवकर कसं काय म्हणजे समजत नाहीये त्याला। आता पण त्यांनी कळवलं नाही लग्न वगैरे केलंय तर फोन करावा लागेल। फोन पण नाही उचला घरी। तिला असेल एवढा पैसा वीस मा राहिलोय का एकटा? मला आता कोंबडीचं रक्त नकोय, आता मला माणसाचं रक्त पाहिजे। मला असे स्वप्ने का पडत असतील आणि याची इच्छा मी पूर्ण नाही करू शकलो तर? सॉरी तुम्ही तू अरे नीरव, तू कसा आहेस? ही मस्त आहे. तुला लागलं का नाही ना? नाही लागलं नाहीये, गाडी वगैरे घेतली आता तर झाले सगळ्या गोष्टी सुरळीत. आपण शेवटचं भेटलो होतो लक्षात आहे? हा त्यानंतर गोष्टी जरा टेक ऑफ झाल्या.
चांगलं छान छान प्रगती करतोय मस्त एकदम. चल ना आपण चहा पिताना बोलू. हा चल. काय भाई मस्त पैसा वगैरे कमवला, गाडी वगैरे घेतली तू तर. हा काय करणार ह्याच्यातच बिझी होतो. तू शहरात गेलो होतो त्याचं काय झालं का? हा लागली आता इकडे जरा नोकरी, तो इकडेच काम करतोय आता. तुला केलेला मी कॉल बट उचलला नाही अरे तू. काय करणार यार, ह्याच्यातच पूर्ण बिझी होतो. हे घेण्यात, पैसे कमवण्यात, नाही आता काय. त्याच्यातच सगळं राहून गेलं. पण पण कसं कसं काय केलंय तू एवढं सगळं एवढ्या कमी वेळात? आपण शेवटचं भेटलो होतो लक्षात आहे का? हा हा तेव्हा मी निघताना एक अघोरी मला भेटलं होतं. अगोरी. हा, एक अघोरी बाबा होते, हा ते मला भेटले होते आणि त्यांनी मला एक यंत्र दिलं. यंत्र. देव म्हणू शकतोस, यंत्र म्हणू शकतोस, काहीतरी आहे जे मॅजिकल आहे. आणि त्याच गोष्टीमुळे एवढा पैसा आला माझ्याकडे. अशी जादूची छडी वगैरे भेटली की काय? तसंच काहीतरी जादूची एक गोष्ट आहे. त्या बाबांनी मला देव म्हणून सांगितलं त्या गोष्टीला बोलायला. तुला पण हवी आहे का? छान होईल खूप मग. ह्यालाही श्रीमंत व्हायची खूप घाई लागलेली दिसते. ह्यालाच जर मी तो देव दिला तर? हे बघ, त्या देवाला ना बाकी काही नाही, फक्त रक्त लागते. म्हणजे बाकीची पूजा अर्चना तू करतोच कधीतरी वगैरे. तर आपण बाकीच्या वेळेला गोंधळाला वगैरे बळी वगैरे देतोच ना आपण, बोकडाचा वगैरे. हा पण रक्त वगैरे म्हणजे समजलं नाही मला. ही तुला काही नेहमी करायची गरज नाही. तो देव असा देव आहे, तू त्याची पूजा अर्चना केलीस ना की तो तुझ्या स्वप्नात येऊन तुला सांगेल किंवा मागेल की मला ना आज ह्याचं रक्त हवं. ते फक्त तुला नेक्स्ट दिवशी जाऊन त्या ह्याच्या बाजून आणून रक्त द्यायचंय, झालं. तो कोणी हे बघ, हाच तो देव आहे. याची फक्त पूजा अर्चना आणि रक्त, लक्षात ठेव, रक्त तेवढं केलंस ना बाकी सगळं होतं. आणि सोळकुशीने तू घेतोय, लक्षात ठेव. थँक्यू यार. ठीक आहे, काय नाही रे. अरे भावाची प्रगती बघून मी नाही खुश होणार का? काय नाही, तेवढंच कर. कमी वेळात मोठं आयुष्य. हाच लोक आणि हाच आपला मोठा. थँक्यू यार, खरंच मी खूप 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 आभारी राहील तुझा. अरे काय आभारी, भाऊ मानतोस आणि आभार. हे बघ, तू फक्त याची काळजी घे, बाकी काही नको करू. तू ह्याची काळजी घेतलीस की मला माझं जे काय असेल ते मला मिळालं. ठीक आहे, बाकी काय नाही. चल ठीक आहे, चालेल. चल भेटू आपण, कळव मला. हो, यार. पण यार मी बरोबर तरी केलंय ना. बघू आता. मी तरी याच्यातून निघालोय, सुटलोय. मला माणसाचं रक्त पाहिजे. येतोय अजून एक करतोय. बाबा, बाबा मला वाचवा बाबा.
सांगा मी काय करू बाबा. स्वेच्छेने हा देव जो पण स्वीकारेल त्याला हा देऊन टाक. तुझी ही सगळी करणी त्यावर जाईल. घेऊन जा हे. घेऊन जा आणि त्याला दे जो हा स्वीकारेल. जा. हा पण गेला. ही करणी याला पण घेऊन जाईल. फायनली प्रथमेशला एकदा देव तरी दिलाय मी, पण तो ठीक असेल ना. जर चांगलं होते फक्त, त्याला गरज होती म्हणून मी त्याला दिलंय, बाकी काय नाही. आय होप तो ठीक असेल. हॅलो. हॅलो. हाय. अरे अरे तुला समजलं का प्रथमेश गेला म्हणून? काय? हा ना यार, कधी? कुठे? मला पण नाही माहिती यार कसं झालं अचानकच, बट नाही, मला नाही माहिती होतं. मी 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 तिकडे चाललोय, तू येतोस का? शिट यार, तू आता तिथेच चाललायस का? हा हा लवकर या. थांब थांब थांब, मी पण येतो. मी लगेच निघतो आता. आपण भेटू आणि मग एकत्र जाऊ. जाऊया, चल या. Shit यार. त्या देवामुळे तर नाही झालं असं. चल लगेच निघूया. आई, मग काय झालं? नीरवला तो देव त्याच्या घराबाहेर पुन्हा भेटतो. काय झालं रे तुला? गुरीशा. ह्या माळीचा तू 11 वेळा जंप कर. श्री स्वामी समर्थ. 11 जंप. हो बरोबर. तुझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. श्री स्वामी समर्थ.
ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नीरव स्वामींचा जप करण्यात पूर्ण हरवून गेला होता. तेवढ्यात मठात एक माणूस आला आणि त्याची अचानकच विचारपूस करू लागला. आणि तो नीरवला म्हणाला की हा मठ सापडून फक्त 2च दिवस झालेत. इथली सगळी कामं तर मीच बघतो आणि इथे कोणीही गुरुजी वगैरे नाहीयेत. त्या गोष्टी ऐकून नीरव विचारात पडला, मग मला भेटलेले ते कोण होते? मग तो माणूस म्हणतो की ते दुसरे कोणी नसून ते आपले स्वामीच होते. आई, हा नक्की देव की दानव? याचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये बाळा. पण एवढं मात्र नक्की, अंधश्रद्धेच्या मार्गावरती तू कधीच चालू नकोस. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सेवा करा, सेवेकरी व्हा. माणूस जपा, माणूस शिका. कारण परमेश्वरा माणसातच आहे शेवटी. तथास्तु.